आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल। लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा। डॉक्टरांवर हल्ला करणे महागात पडणार, संस्था प्रमुखांना 24 तासात दाखल करावा लागणार गुन्हा। देशभरातील डॉक्टर संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे। ड्युटीवर असताना कोणत्याही आरोग्य कर्मचाऱ्यावर हिंसाचार झाल्यास घटनेच्या 6 तासांच्या आत FIR नोंदवण्याची जबाबदारी संस्था प्रमुखाची असेल, असा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतला आहे। या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली आहे। केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले की सरकारी रुग्णालयामध्ये डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणारे हिंसाचार सामान्य झाले आहे। अनेक आरोग्य कर्मचारी कर्तव्य बजावताना शारीरिक हिंसाचाराला बळी पडतात। अनेक लोकांना धमकावले जाते किंवा शाब्दिक हल्ला केला जातो। यातील बहुतांश हिंसा रुग्ण किंवा रुग्णाच्या कुटुंबियांकडून केली जाते। वरील बाबी लक्षात घेता ड्युटीवर असताना कोणत्याही आरोग्य कर्मचाऱ्यावर हिंसाचार झाल्यास घटनेच्या कमाल 6 तासांच्या आत संस्थात्मक FIR नोंदवण्याची जबाबदारी संस्था प्रमुखाची असेल, असा निर्णय घेण्यात आला आहे। अधिसूचनेत म्हटले आहे की आरोग्य कर्मचाऱ्यावर कोणत्याही प्रकारचा हिंसाचार झाल्यास घटनेच्या 6 तासाच्या आत FIR दाखल करण्यात यावा। तसे न झाल्यास वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रमुखावरही कारवाई होऊ शकते। कोलकात्यातील घटनेनंतर देशभरातील डॉक्टर सुरक्षेसंदर्भात आक्रमक झाले आहे। 17 ऑगस्ट रोजी डॉक्टरांनी संप पुकारला आहे। या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे। आंदोलक डॉक्टरांकडून त्यांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने कायदा करावा, ही प्रमुख मागणी केली जात आहे। बुधवारी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठ्या संख्येने सामान्य लोक आणि डॉक्टर कोलकात्यात झालेल्या महिला डॉक्टरवरील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी जमले होते। त्याच वेळी 40हून अधिक लोकांचा हिंसक गट रुग्णालयात घुसला आणि रुग्णालयाच्या मालमत्तेचे नुकसान केले। पोलिसांवर देखील दगडफेक केली। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या। मात्र आंदोलकांवर नियंत्रण मिळवता आले नाही। त्यांनी रुग्णालयात घुसून गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला। यामुळे अल्पावधीतच त्यांचा खरा चेहरा समोर आला। आंदोलक डॉक्टर दोषींना कठोर शिक्षा आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्याची मागणी करत आहेत। सरकारी RG कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये तोडफोड आणि हिंसाचार होत असताना पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नसल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे। याकडील बातम्या, जाहिरात, आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस, शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे। संपर्क मुख्य संपादक लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स सोलापूर। मोबाईल नंबर 9850 36 32 02 शी संपर्क साधावा।